नमस्कार, मी पुण्यातून डॉक्टर अभिषेक हरदास. या पुण्यात चाललंय तरी काय, तब्बल करोडो रुपयाचा टीडीआर हा कवडी मोल भावात विकला जातोय. डेक्कन कॉलेज पुना ट्रस्ट या ट्रस्टनी करोडो रुपयाचा टीडीआर कवडी मोलात विकलाय. सदर ट्रस्ट ही सहधर्मादाय आयुक्त पुणे यांच्याकडे नोंदणीकृत आहे. सदर ट्रस्टवरती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू हे अध्यक्ष होते. सदर ट्रस्टवरती राज्याच्या उच्च शिक्षण विभागाचे संचालक हे सदस्य होते. महाराष्ट्र शासनाने सदर ट्रस्टवरती 2 शासननियुक्त सदस्य नेमले होते. डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट याचे रजिस्ट्रार याचे सचिव होते व ऑनररी ॲडमिनिस्ट्रेटर म्हणजेच या डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट अँड रिसर्च इन्स्टिट्यूटचा संचालक होता. मात्र एवढे सर्व सदस्य व अध्यक्ष असताना या ट्रस्टची करोडो रुपयाची टीडीआर ही मालमत्ता कवडी मोलात विकली कशी जाऊ शकते. मी आपल्याला पहिल्यांदा क्लेरिफाय करतो की कुठल्याही धर्मादाय आयुक्ताकडे नोंदणीकृत असलेल्या संस्थेला त्याची अस्तित्वात असलेली मालमत्ता जर विकायची झाल्यास सदर मालमत्ता विक्रीपूर्वी त्यांना सहधर्मादाय आयुक्त यांच्याकडे सेक्शन 36 ऑफ बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ऍक्ट अंतर्गत अप्लिकेशन करावा लागतो. सदर अप्लिकेशन आल्यानंतर 40 लाखावरील जर विक्री असेल किंवा मालमत्ताची व्हॅल्युएशन असेल तर सदर मालमत्ता विक्रीसाठी 2 न्यूजपेपरला नोटीस देणं हे आवश्यक असतं. अशा अनेक निकालात सिद्ध होतं. आता मी आपल्याला थोडी हिस्ट्री याची सांगतो, आपण पाहूया. 2011 मध्ये इथे पाहतोय पुणे महानगरपालिकेला यांना जमीन हस्तांतरित करायची होती. या कामासाठी त्यांनी सहधर्मादाय आयुक्त यांच्याकडून सेक्शन 30 अंतर्गत मंजुरी मिळवली. 2011च्या ऑर्डरमध्ये अगदी स्पष्ट दिलं होतं, जेवढी जागा तेवढा टीडीआर. पुढे आपण जाऊ. सदर परवानगी आल्यानंतर 2011 ते 13 या दरम्यान पुणे महानगरपालिकेकडून डेक्कन कॉलेज पुना ट्रस्ट यांनी कंपाऊंड वॉल, मल्टीपर्पज हॉल, वॉटर टँक बांधकामासाठी खर्च उचलला. सदर खर्च हे गव्हर्नमेंट करतं. मात्र तरीही सहधर्मादाय आयुक्त यांनी टीडीआर विक्री करण्यास सांगितलं तर पालिकेने यांचं काम टीडीआर च्या अटीवरती करून दिलं. सदर काम झाल्यानंतर पालिकेला 3.47 कोटी जे उडवले होते ते द्यायचेत म्हणून सदर संस्थेने सहधर्मादाय आयुक्त यांच्याकडे पुनश्च अर्ज केला. त्यामध्ये टीडीआरचं क्षेत्रफळ जे नमूद केलं होतं ते 22,710.11 चौरस मीटर एवढं होतं. आता आपण पुढे पाहू. 22,710.22 चौरस मीटर या टीडीआरची किंमत सन 2013 ला 26.42 कोटी होती. यामध्ये सहधर्मादाय आयुक्त यांच्याकडे जो अर्ज या संस्थेने केला होता यामध्ये 2015 ला 22,710.22 चौरस मीटर टीडीआर किमतीची विक्रीसाठी पेपर पब्लिकेशन करण्यात आला. सदर पेपर पब्लिकेशन केल्यानंतर पुष्पा बिल्डर, कुणाल बिल्डर, पुष्पा प्रॉपर्टीज, कुणाल बिल्डर यांनी या संस्थेकडे अर्ज केले. म्हणजे सहधर्मादाय आयुक्त यांच्याकडे टेंडर नोटीसला रिप्लाय दिला. आपण बघतोय 2013 ला 22,710.22 चौरस मीटर या टीडीआरची किंमत 26.42 होती. मात्र सहधर्मादाय आयुक्तांनी 2020 ला आदेश पारित केले, टीडीआर विक्रीला परवानगी दिली. मात्र तब्बल 16 कोटी रुपयाची दिली.
म्हणजे 22,710.22 चौरस मीटर TDRचं व्हॅल्युएशन 2013ला 26.42 कोटी आहे. 2020ला परवानगी देतात माननीय चॅरिटी कमिशनर आणि ती पण 16 कोटी रुपयात विक्रीची परवानगी दिली जाते. म्हणजे आपण पाहूया 2020ला त्या क्षेत्रफळाचं व्हॅल्युएशन काय होतं 41.260 चौरस मीटर स्क्वेअर मीटर. मग असं जर धरलं तर ह्याचं व्हॅल्युएशन तब्बल 60 कोटी मध्ये जातं. मात्र पुष्पा व कुणाल बिल्डर यांना अगदी कवडी मोलात ही जमीन विकली, TDR विकला. आता आपण पुढे बघू. पुढे आपण 2020 मध्ये या संस्थेचा जो इस्टेट मॅनेजर आहे आपण बघतोय 2020 मध्ये या संस्थेचा जो इस्टेट मॅनेजर आहे यांनी 22,710.22 चौरस मीटर एवढं क्षेत्रफळावरून सदर क्षेत्रफळ हे 34,065.22 चौरस मीटर केला. म्हणजेच अतिरिक्त किती क्षेत्रफळ आहे 11.355 चौरस मीटर. म्हणजे ही किती दुर्भाग्यपूर्वक परिस्थिती आहे की 2014ला जो अर्ज केला या अर्जामध्ये क्षेत्रफळ 22,710.22 चौरस मीटर. टेंडर कुठलं काढलंय 22,710.22 चौरस मीटरचं. अचानक या संस्थेचा इस्टेट मॅनेजर अनाजी पंत जोशीच्या सांगण्यावरून 22,710.22 चौरस मीटर क्षेत्रफळ हे 34,065 करतो. म्हणजेच हे 11,355 चौरस मीटर क्षेत्रफळ जे वाढवलेलं आहे TDRचं याच्यासाठी स्पेशल टेंडर का काढण्यात आलं नाही. म्हणजेच तब्बल 40 कोटीचा लॉस हा या संस्थेने केला. मिस्टर गोसावी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू माननीय संचालक यांना मला खुला प्रश्न विचारायचा, तुमच्या घराची विक्री तुम्ही अंडर मार्केट व्हॅल्यू कराल का? का करणार नाही? कारण का ते तुमचं घर आहे हो. मात्र ही जनतेची प्रॉपर्टी आहे. आपला काय फरक पडतोय? याचे ब्लॅक व्हॅल्यू ही तुम्हाला मिळाली आहे का? माननीय संचालक तुमचं फार्म हाऊस कुठे आहे हे मी डिक्लेअर पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहे. मग हे फार्म हाऊस तुम्हाला या TDR विक्रीतून ब्लॅक व्यवहार झालेला आहे का असा प्रश्न पण विचारणार आहे. आपण पुढे पाहूया की 22,710 वरून 34,000 करण्यात आली. मात्र पालिकेने अजूनही काही TDR यांना दिला नाहीये. सेक्शन 36 काय सांगतो? सेक्शन 36 हा अस्तित्वातील प्रॉपर्टी विक्रीला परवानगी देतो. मात्र सदर प्रॉपर्टी पालिका ही TDR आम्हाला फ्युचरमध्ये देणार आहे म्हणून आता आम्हाला विक्रीला परवानगी द्या अशी परवानगी सेक्शन 36 अंतर्गत मिळू शकत नाही. तर या संस्थेने धर्मादाय आयुक्तांना मिसलीड केलं. संस्थेकडे हॉस्टेल नाहीयेत, संस्थेकडे शासनचा ग्रँट नाहीये असं खोटं भासवून त्यांनी हॉस्टेलसाठी हा TDR विक्री करायला लावला. पालिकेचे 3.47 कोटी द्यायचे म्हणून TDR विक्री करायला लावला. अचानक 14ला हा ऍप्लिकेशन केला जातो. 22,710.22 स्क्वेअर मीटरचं TDR विक्रीसाठी ऍडव्हर्टाइजमेंट दिली जाते. टेंडर मागवले जातात. पुष्पा व कुणाल बिल्डर यांना लाभ पोचवून तब्बल कोटीची मालमत्ता 140.55.30 लाख.977 रुपयाची मालमत्ता ही 16 कोटीत विकली जाते. का? ही जनतेची मालमत्ता आहे. याच्यामध्ये काही ब्लॅक व्यवहार होतो आणि त्याच्यातनं याचा संचालक डोंजेला एक गेस्ट हाऊस घेतो, फार्म हाऊस घेतो
काही जण प्रॉपर्टी घेतात, ही प्रॉपर्टी ह्यांच्याकडनं कुठनं आली व ही कशी आली याची देखील चौकशी व्हायला पाहिजे. इस्टेट मॅनेजर कुणाचीही परवानगी न घेता क्षेत्र 22,000 वरनं अचानक 34,000 वरती नेतो, मात्र त्याच्यासाठी टेंडर काढत नाही. का? कारण का ती जनतेची प्रॉपर्टी. लुटो, जितना लुटना है उतना लुटो. अनाजी पंत जोशी भट या लोकांनी या जनतेला लुटलं आहे का, असा प्रश्न मी या व्हिडिओद्वारे करतोय. या व्हिडिओद्वारे मी हे पण विचारतोय की या इस्टेट मॅनेजरला अशी मुभा कुणी दिली? भविष्यात येणाऱ्या प्रॉपर्टीची विक्री ही आधीच दरमध्ये आयुक्त करू शकतात का? यासारखे प्रश्न घेऊन मी आपल्या समोर आले. मला इतकी अपेक्षा आहे की माननीय मुख्यमंत्री यावरती नक्कीच कारवाई करतील आणि या राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मंत्री यांना देखील नम्र विनंती आहे की त्यांच्या विभागात झालेला हा घोटाळा आहे, त्यांनी देखील यात पूर्णपणे लक्ष घालून तत्काळ कारवाई करावी. जय हिंद, जय महाराष्ट्र.